सावधान। कोध व गो, क्रोधवर क्रोधवर्ग, दुसरी गाथा आणि धम्मपदातली 222वी गाथा. यो वे उपपतितं कोधं रथं भंतं वधारये तमहं सारथी ब्रूमि रश्मि गाहो इतरो जनो. जो उफाळलेल्या किंवा भडकलेल्या क्रोधाला मार्गभ्रष्ट झालेल्या रथाप्रमाणे रोखून धरतो, त्याला मी खरा सारथी म्हणतो. दुसरे लोक केवळ लगाम पकडणारेच असतात. कशाची आठवण आली? ही गाथा ऐकून वाचून कशाची आठवण येते का? काही आठवते का? रथात रथात रथाचा लगाम आणि मग तो रथ, घोडे. असो, आठवल्यावर सांगा मला शेवटी. यो वे उपपतितं कोधं. उपपतितं म्हणजे उत्पन्न झालेल्या किंवा उफाळलेल्या रागाला, म्हणजे क्रोधाला. राग हा आपण मराठीत म्हणतो, परंतु रागात मराठी राग सुद्धा सामान्य राग, पण क्रोध जो आहे ना, क्रोध मध्ये क्रुद्ध अवस्था असते. आणि क्रुद्ध अवस्थेमध्ये म्हणजे थोडा रागाचाही अतिरेक म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये क्रुद्धतेमध्ये क्रुद्धतेमध्ये क्रूरता पण आहे. क्रुद्धतेमध्ये क्रूरता आहे आणि म्हणून त्याला उफाळलेला क्रोध म्हटलेला आहे. कारण जेव्हा राग उफाळतो, खूप तीव्र असतो, तेव्हा त्या रागाच्या भरात माणूस काही करू शकतो. हा जो चित्ताचा हा जो क्रोध हा जो गुणधर्म आहे, द्वेषाचा द्वेषाचा काय म्हणतात, द्वेषाची एक पुढची अवस्था, पराकाष्ठा म्हणता येईल त्याला. सगळ्यात पुढची अवस्था आहे क्रोध, क्रुद्ध अवस्था. त्याच्यामध्ये क्रूरता पण आहे. त्याच्यामध्ये ते तसं तसं बोलणं आहे, तशी कृती आहे, तशी मारहाण आहे. त्याच्यामध्ये हत्या पण होऊ शकते. तर क्रोध हा असा आहे, तो सामान्य राग नाही. ज्याला आपण सामान्य राग म्हणतो, तो सामान्य राग नाही हा. तर ही नियंत्रण गेलेली अवस्था पण आहे. म्हणून त्याला आता रथाची नियंत्रणात अ, अ, नियंत्रणामध्ये ठेवल्या जाणाऱ्या रथाची उपमा दिली त्याला. उधळलेला रथ, रथंग भंतंग. भंतंग म्हणजे भरकटलेला, म्हणजे पथभ्रष्ट, रस्ता सोडून चाललाय असा असा रथ. म्हणजे नॉर्मल नाही, मार्गावर नाही तो रथ. ते वाहन ज्याच्यात आपण बसलोय ते मार्गावर नाही. म्हणजे जसं आता क्रोध या शरीरात, आता शरीर म्हणजे रथच आहे एक प्रकारे. शरीर म्हणजे रथ आहे, इंद्रिय म्हणजे त्याचे घोड्यासारखे आहेत. आणि त्याला लगाम लावणारा मन आहे.
आणि मनाला जागेवर ठेवणारं किंवा न ठेवणारं चित्त आहे. तर हा रथ भडकतो क्रोधामुळे. जसं माणसाचं शरीर बेताल होतं, ताब्यातून जातो. रागीट माणूस आपण पाहतो किंवा आपल्यालाही कधी-कधी तेवढा तीव्र राग असेल तर. परंतु काही माणसं, काहींचा राग म्हणजे क्रोध आणि त्यांची क्रूरता एवढी बेफाम असते का त्या अं, काय म्हणजे उफाळलेल्या त्या क्रोधामध्ये तो माणूस काय बोलेल आणि काय करेल त्याची ती अवस्था कधी-कधी एकदम भयंकर असते, भयानक असते. आजूबाजूचे लोक त्याला घाबरतात एक प्रकारे. त्याला दहशत निर्माण होते. अशा अवस्थेचं हे वर्णन आहे खरं म्हणजे. अशा अवस्थेबद्दल बोललंय हे या गाथेमध्ये. तो क्रोध. कारण उफाळलेला घोडा उफाळलेला रथ म्हटलेला आहे. आता उफाळलेला रथ म्हणजे बेताल काया, बेताल बेताल शरीर, मग बेताल बोलणं, बेताल वागणं आणि बेताल कृती. त्याच्यामध्ये मग संतापानं लाल होणं, संतापानं बोलणं, शिव्यागाळ करणं, दाटवट खाणं आणि मारहाण करणं, सगळी पूर्ण बेताल अवस्था, पूर्ण सती गेलेली अवस्था, सती जागृती पूर्ण गेलेली आहे ती. म्हणून बेफाम आहे. ते भान नाही त्याला. आणि त्या बेभान अवस्थेमध्ये हा क्रोध जो उफाळतो, तो काहीही करू शकतो. अशा उफाळलेल्या अवस्थेला उधळलेला रथ म्हटलेला आहे. जणू काय उधळलेला रथ. आणि तो मार्ग सोडून चाललाय, पथभ्रष्ट आहे असं म्हटलेलं आहे. भंतंग भरकटलेला आहे. दिशाहीन आहे. आता पुढं असं म्हटलेलं आहे का त्यातला जो सारथी आहे, म्हणजे त्याचं इकडं प्रत्यक्ष रथ पाहिला तर लगाम पकडलेला तो माणूस, रथ हाकणारा माणूस, सारथी. त्याला सारथी सारथी म्हणतो आपण, जो रथ हाकतो. आणि इकडं जो सारथी आहे कायेमध्ये, काया ही रथ आहे समजा. समजा नाही, तशीच उपमा आहे ती. काया हा रथ आहे आणि इंद्रिय त्याचे, 5 इंद्रिय त्याचे घोडे आहेत. कारण तेच तेच या कायेला सक्रिय करतात. म्हणजे डोळ्यांना काय पाहिजे तिकडे ही सगळी 60, 70, 80 किलोची काया, शरीर काय असेल ते 85 किलो किंवा 5 किलोचं असू द्या, 10 किलोचं असू द्या. लहान पोराचं, लहान मुलाचं पण समजा काही असेल 10 किलो, 15 किलो असं, किंवा 80 किलोचा असू द्या, 90 किलोचा असू द्या. हा जो रथ आहे, ही जी काया आहे, ही 5 इंद्रियाप्रमाणे धावपळ करते. काय पाहिजे तिकडे जाणे, काय ऐकू येतं तिकडे जाणं. नाही का, काही कानावर पडलं की लगेच माणूस तपापतो आणि लगेच पाहतो, लगेच जातो. काय झालं, काय झालं. शेजारी समजा भांडण चाललंय किंवा कुठं काही शिवीगाळ ऐकायला आली, त्यामुळे घरातलं काम नाम टाकून आपण लगेच काय झालं, कोणाचं भांडण चाललं. म्हणजे जिकडं जिथं या कानावर जे काही पडतंय त्याला हे शरीर लगेच प्रतिसाद देतंय. म्हणजे ऍक्च्युली मन प्रतिसाद देतंय. आणि हा रथ त्या मनाला जर भार नसेल तर ते, हा रथ तिकडे जातो.
आणि भांडण एन्जॉय करतो, त्याच्यात मजा पण घेतो. किंवा सिनेमाची पण आपण चित्रपटाची उपमा देऊ शकतो. एखादा चांगला सिनेमा, चांगला म्हणण्यापेक्षा ज्याला हे असलं काय आवडतं, सनसनाटी, अ, उद्दीपित करणारं, इंद्रियांना उद्दीपित करणारं, कामछंदाला, द्वेषाला, क्रूरतेला, ह्या क्रोधाला, म्हणजे आपल्यातल्या विकृतीला उत्तेजित करणारा चित्रपट असला की अख्खं शरीर त्या थिएटरमध्ये जाऊन बसतं पाहायला आणि ऐकायला, किंवा टीव्ही समोर. आता पूर्वी पूर्वी सिनेमे असायचे, थिएटर असायचे. तर म्हणजे आमच्या आपल्या जुन्या काळामध्ये थिएटर असायचे, आजही आहेत. पण त्याला थिएटर हेच मुख्य मनोरंजनाचं साधन असायचं. सिनेमा सिनेमा म्हटला म्हणजे मग फार सगळे कामधंदे सोडून कधी कधी जायचो आम्ही सुद्धा, शाळेच्या काळामध्ये, कॉलेजच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला काय फार खर्चिक पण नसायचं. आज खर्चिक पण आहे, आणि आज तसे थिएटर पण नाहीत. आज काय ते फ्लेक्स वगैरे काय आहेत ते. तर जे पाहायला आवडतं, एखादा म्हणजे क्रूर हिरो जरी असला, म्हणजे प्राणसारखा समजा एखादा, तो फार क्रूर, म्हणजे त्याचा जो क्रोध आहे तो, ते अभिनय पाहावा, ते चैतन्य आपल्यात पण त्याला निर्माण होतं जेव्हा आपण ते पाहतो प्रत्यक्ष. मोठ्या पडद्यावर तर ते जास्तच भयानक वाटतं. तर आपण ते का पाहतो? आपल्याला ते का आवडतं? तर त्याचा, किंवा एखादा चांगला चांगला अभिनेता असेल, मुख्य मेन हिरो, त्याचं आपल्याला का आवडतं? किंवा अभिनेत्री, तिचा अभिनय, तिचा डान्स, तिचे हावभाव, मेन हिरोचे हावभाव, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचे डायलॉग, त्यातलं संगीत, आणि इकडं हिरो, खलनायकाचं पण अभिनय, हे सगळं का आवडतं आपल्याला? हे आपले डोळे, कान याला ते का भावतं ते? कारण त्याला असं म्हटलेलं आहे, मानसिकता त्याच्यातली अशी आहे का, ते जे समोर दिसतं ना, ती आपली आवड असते. म्हणजे आपण तसं खरं म्हणजे आतून बनायला पाहतो, की असे आपण असलो पाहिजे. तादात्म्य त्याला म्हणतात. तो त्याच्यामुळे आपलं चित्त, मन त्याच्याशी एकरूप होतं. आणि म्हणून 3 तास आपण ते पाहतो सगळं. मारहाण जरी झाली, आपण स्वतः जरी मारहाण करणारे नसलो, तरी आपल्याला वाटतं हा, हे असं आपल्याला जमलं पाहिजे, असं फायटिंग आपल्याला जमलं पाहिजे, असे असे डावपेच जमले पाहिजेत. माझ्यावर वेळ आली तर मी असं असं करील, असं मनातून ते चाललेलं असतंय. कधी कधी आपण त्याच्यात, आपण स्वतःला पण पाहतो त्याच्यामध्ये. ते आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्याला भान नाही स्वतःचं. तर आपल्याला सती नाही, तर आपण त्याच्यात आपण स्वतःला नेऊन ठेवतो, म्हणजे ते आपल्यात येतं ऍक्च्युली. एखादा डान्स असला तर काहींना वाटतं हा, आपल्याला असं डान्स आला पाहिजे. गाणं ऐकलं, आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे. अभिनय असा आपल्याला जमला पाहिजे. त्याचं हिरोचं दिसणं, असे आपण दिसलो पाहिजे, असे आपण चाललो पाहिजे, असा आपला कट पाहिजे, असे आपले कपडे पाहिजे. म्हणून फॅशन येते बघा. जे प्रसिद्ध हिरो पूर्वीचे जे काही फॅशन करायचे, तर लगेच तशी फॅशन समाजामध्ये यायची.
म्हणजे राजेश खन्नाचा कट त्यावेळेला जो असायचा, देवानंदचा कट जो असायचा, राजकुमारचा जो कट असायचा, केसांचा कट, तर ते लगेच समाजामध्ये दिसायचं. अमिताभ बच्चनची बेल बॉटम पॅन्ट आली त्यावेळेला, सगळ्यांनी बेल बॉटम म्हणजे घंट्याप्रमाणे पॅन्टी त्या अशा असायच्या त्या. आता ते बंद झालं. पण त्यांनी जेव्हा सुरुवात केली तर लोकांनी तसं हे करायला सुरुवात केली, केस तसे वाढवायला सुरुवात केली. म्हणजे माणसांना, समाजाला, बहुतांश लोकांना ते तसं जे आहे, ते जे आहे ते आपण तसे पाहिजेत. म्हणून ते तशा फॅशन लगेच व्यवहारात येतात, लोकांमध्ये येतात, आणि विशेषतः तरुणाई. आणि म्हातारे पण करतात. म्हातारे पण तसा कट, तसं, किंवा तसं बोलण्याची ढब, तशी गाण्याची ढब, तशी डान्सची ढब. आजही टी व्हीवर वगैरे काही असे डान्स असतील तर लहान मुलं लगेच त्याची कॉपी करतात. म्हणजे त्याला वाटतं आपण तसं करावं, आणि मोठ्यांना पण वाटतं. तर ही जी कॉपी करण्याची जी टेंडन्सी आहे मनाची, जे इंद्रिय जे पाहतात तेच लगेच कॉपी करणं, तर ही माणसाच्या मनाची, चित्ताची आणि कायेची, हा एक तो एक गुणधर्म आहे जे भानावर नाही, जे सतीमध्ये नाही, ते लगेच कॉपी पेस्ट करतं. त्याला आपण संस्कार म्हणतो. आता क्रोध हा जो मुद्दा आहे, तर हा राग, म्हणजे कमालीचा राग. आता कधी कधी क्रोधाचा अतिरेक जो दाखवतात, म्हणजे म्हणजे आता कसं तो मेन हिरो माणूस उचलून फेकतो, असं तर काही व्यवहारात होत नाही कधी, पण तरी सुद्धा ते माणसाला आवडतं. तरी सुद्धा ते पाहणाऱ्याला आवडतं. अरे बापरे, त्याला उचलून फेकला, किंवा अशा अशा प्रकारे मारलं, असं आपटलं, अशी पिस्तूल चालवली, अशी असं काय ते हत्यार फिरवलं, किंवा हवेत उडी मारली, किंवा ह्या इमारतीवरून त्या इमारती, अक्षरशः म्हणजे ते अव्यावहारिक आहे सगळं, पण तरी सुद्धा आवडतं ते. त्याचं कारण आहे, जरी ते वास्तव नसलं तरी मनात असं असतं, अरे आपल्याला पण असं जमलं पाहिजे, आपल्याला पण वेळ आल्यावर असं करता आलं पाहिजे. खलनायकाला जर मेन हिरोने मारलं, तर आपल्याला पण असं वाटतं की आपल्या शत्रूला आपण असं केलं पाहिजे, आपल्या शत्रूला आपण असं मारलं पाहिजे, आपल्या शत्रूचे असे हाल झाले पाहिजेत. हे आपलं भान नसलेलं चित्त, मन अपेक्षा करतं, आणि म्हणून आपण त्याच्यात रमतो. तर हे जे इंद्रिय आहेत, हे घोड्यासारखे आहेत. ते तिथं घेऊन जातात, आणि तिथं हा अख्खा रथ तिथे जातो, म्हणजे आपली काया, आणि त्याचा लगाम मनाच्या हातात असतो. ते जर भानावर नसेल, म्हणजे धम्मानुसती नसेल, चित्तानुसती नसेल, ते जर भानावर नसेल, तर मग बेफाम अवस्था असते. विशेषतः क्रोधाच्या वेळेला बेफाम अवस्था असते. आता असे रागीट माणसं जर तुम्ही पाहिले असतील, तर आता याच्यानंतर शेवटी सांगा तुमचे काय अनुभव त्याच्या बाबतीत. उफाळलेला क्रोध, बेफाम झालेला माणूस, रागाने लाल झालेला माणूस, रागाने तापलेला माणूस, रागाने बोलणारा आणि मारहाण करणारा माणूस, बदडणारा माणूस, असं काही तर आपल्या संपर्कात असे काही लोक असतील, घरात पण असू शकतात, असे नात्यात पण असू शकतात. पूर्वी म्हणजे आजही आहेत, परंतु असे काही मारहाण केलेले मी नात्यातलीच माणसं पाहिलेली आहेत.
बेताल एकदम, रक्तबंबाळ होईपर्यंत मारणारे क्रोध. हा हा विषय आहे खरं म्हणजे इथं. कारण तो बेफाम रथ आहे. रथंग भंतंग. आता काही लोक त्याला, त्या रथाला, उफाळलेल्या रथाला किंवा या स्वभावाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ती रथाची दोरी हातात धरण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. हे ध्यान जे दुसरीकडे बांधलं जातं विषयामध्ये, तर तात्पुरता हा रथ त्याला तिथे गुंतलेला असतो. म्हणजे आपलं चित्त, मन, काया, आपल्या जाणीवा आणि घोडे, 5 इंद्रिय. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं कशाची आठवण येते हे थोडस शेवटी सांगा मला. आणि हे जे सगळी उफाळलेली अवस्था असते, ती उफाळलेली अवस्था कंट्रोल करण्यासाठी ध्यानाचा उपयोग केला जातो. तर त्या ध्यानानं काही वेळ हा रथ शांत राहतो. कारण त्याला त्याला मौन दिलं, त्याला काहीतरी ध्यानाचा विषय दिला, त्याला कुठेतरी शिबिरासारख्या ठिकाणी नेलं, जरा वेगळं किंवा बंदिस्त ठिकाणी ठेवलं, ध्यानाच्या खुंटीला त्याला बांधून टाकलं, त्याला कुठले विषय विषय सगळे त्याला त्याचे बंद केले. काही पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही बोलायचं नाही, काही वाचायचं नाही, काही लिहायचं नाही, काहीच नाही, संपर्क बंद. तर अशा वेळेला हे घोडे खायला न मिळाल्यामुळे शांत बसतात. कारण इंद्रियांचे विषय म्हणजे त्यांचं भोजन असतं. डोळ्याला पाहणं पाहिजे, कानाला ऐकणं पाहिजे, नाकाला गंध पाहिजे, जिभेला चव पाहिजे, त्वचेला स्पर्श पाहिजे. आणि त्यानुसार मनाला विचारांचं खाद्य मिळतं. म्हणून मनाला विचार पाहिजेत. कारण हे सगळं ज्याच्या हातात असतं ते चित्त लोभाने आणि द्वेषानं पछाडलेला असेल. आता इथं क्रोध हा विषय आहे, तो द्वेषाचं रूप आहे ते. द्वेषाग्नी म्हटलं ना, लोभाग्नी आणि द्वेषाग्नी. त्या द्वेषाचा अग्नी क्रोधामध्ये जास्तच भडकलेला असतो. त्यानं कधी कधी त्यानं इतकं लिमिट, म्हणजे अर्थात ती बेभान अवस्था म्हणजे सत्य नाही. तर त्याने इतकं लिमिट क्रॉस केलेलं असतं कधी कधी क्रोधाने, की तो त्याच्यात काहीही करून बसतो. प्रसंगी स्वतःचा विनाश पण त्याच्यामध्ये होतो, त्याचा मृत्यू होतो. शत्रुत्व जर असेल समजा, आता युद्धजन्य परिस्थिती, हा त्याला मारतो आणि तो याला मारतो. त्याच्यात एक जरी जिंकलेला असला तरी जो जिंकतो तो पण हरलेलाच असतो. कारण त्याच्या सगळ्या शक्तीचा निचरा झालेला असतो. त्याची सगळी संपत्तीची हानी झालेली असते, शक्तीची हानी झालेली असते. त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो बेचिराग झालेला असतो कधी कधी. पण त्याला जिंकल्याचा आनंद, खोटा आनंद पण असू शकतो. पण याचे दूरगामी परिणाम, तो ज्याला हरवलं तो तर गेला, समजा त्याला जिंकलं, परंतु ज्यानं जिंकलं त्याला पण त्या जिंकण्याची किंमत मोजावी लागते. जसं आता सम्राट अशोकाला रक्ताचे पाठ पाहिल्यावर त्याला म्हणलं, काय काय जिंकलोय मी? कलिंगावर स्वारी केली, कलिंग देशावर जिंकलो म्हणे. जिंकलो पण काय, रक्ताचे पाठ पाहिले म्हणजे काय जिंकण्याचं? काय त्याच्यात त्याचे पण लोक असतील. रक्ताचे पाठ म्हणजे काय, ते फक्त शत्रूच्या रक्ताचे पाठ नसतील, ते त्याच्याही नातेवाईकांचे असतील. त्याचंही जवळच्यांचे काही नुकसान झालेलं असेल, त्याची संपत्ती त्याच्यामध्ये गेली, तर तो अस्वस्थ झालाय ते पाहून. सिद्धार्थ गौतमांनी तर ही कल्पना करूनच म्हणले, नाही मला नाही युद्ध करायचं.
ते अशोकासारखं पुढे नाही गेले. त्यांनी आधीच भानावर आले, म्हटले नाही, मला नाही युद्ध करायचं. मला फाशी द्या, चालेल. पण ते त्यांना धाडस झालं नाही, म्हणून यांनी गृहत्याग केला. राज्यत्याग केला, गृहत्याग नाही केला. राज्यत्याग केला, तो देशत्याग केला, म्हणून तो गृहत्याग झाला. कारण घरातल्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते ते, बायको पोराला विशेषतः, राहुल आणि यशोधरेला. म्हणून तो गृहत्याग. आणि तो जास्त रंगवला विरोधकांनी. ही एक वेगळीच कथा ती तयार केलेली आहे. परंतु मुख्य कारण जे बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेलं आहे, का युद्धाला विरोध, कारण ते भान आहे, ती सती आहे, ती जागृती आहे. दुष्परिणामा पुढच्या दुष्परिणामाची आधीच जाणीव झालेली आहे. आधीच ती समज आलेली आहे की युद्ध करायचं आणि मग ते पाणी मिळवायचं, पाणी मिळवण्यासाठी युद्ध करायचं, मग काही शाक्यांचे मरतील, काही कोलियांचे मरतील. उद्या कोलीय जिंकले तर त्यांचं पाणी, शाक्य जिंकले तर त्यांचं पाणी. आणि जिंकले तरी शाक्यातले बरेच लोक मेलेले असतील आणि कोलियातले बरेच लोक मेलेले असतील. शाक्य म्हणजे बापाकडचे लोक, कोलिय म्हणजे आईकडचे लोक. तर कसला आनंद आहे याच्यामध्ये, कसलं जिंकणं हारणं, दोन्हीकडे हारणं आहे. तर असं असं काही त्यांच्या मनात, आता हे आपल्या मनातले विचार आहेत. परंतु असंच असंच असू शकतं ते, असं वाटतं ते, की नाही मला करायचं नाही युद्धात सहभाग. त्यापेक्षा चर्चा करा, सामंजस्यानं चर्चा करा, पाणी वाटून घ्या, आळीपाळीनं घ्या. पाण्याचा तुटवडा असेल, त्यामुळे शेती नीट पिकत नसेल किंवा आणखीन काही पाणी मिळत नसेल, पण चर्चा करू, पाणी वाटून घेऊ, संयमानं वापरू, असं काही योजना असतील त्यांच्या डोक्यामध्ये. परंतु ते ऐकलं नाही त्यांचं. शेवटी त्यांनी राज्यत्याग केला, स्वतःच केला, तोही स्वतः केलाय. तर जेव्हा भान असतं तेव्हा त्या सगळ्या नकारात्मक प्रवृत्ती ताब्यात येतात. हे घोडे ताब्यात येतात. घोडे आणि सारथी पण ताब्यात येतो, कारण लगाम ताब्यात येतो. आणि तो लगाम म्हणजे सती आहे, तर भान आहे. अशोकाला उशिरा जाग आली, बुद्धाला आधीच, युद्धाच्या आधीच जाग आली, अशोकाला युद्धानंतर जाग आली. उशिरा जाग येऊनही काही उपयोग नसतो, तोपर्यंत सगळं पाठ वाहिलेले असतात. आता पुढच्या गाथेच्या पुढच्या ओळीमध्ये त्यांनी फार चांगली उपमा दिलेली आहे. जो सारथी या उधळलेल्या घोड्यांना ताब्यात ठेवतो, तमहं सारथी ब्रोमी, त्यालाच मी सारथी म्हणतो, खरा सारथी. जो या उधळलेल्या रथाला आणि उफाळलेल्या क्रोधाला, आता क्रोध म्हणजे हे चित्त, हे चित्त उफाळतं, म्हणून इंद्रिय स्वतः काही करत नाहीत. हे चित्त त्यांना, काय म्हणतो तर, त्यांना, चित्त त्यांना बेफाम व्हायला, कारण चित्त बेफाम असतं म्हणून घोडे ते इंद्रिय बेफाम असतात. आणि विचार हे प्लॅनिंग करतात, जणू काही मेंदू हा प्लॅनिंग करतो. परंतु त्याच्या पाठीमाग
चित्त असेल आणि तेही असं पछाडलेलं झपाटलेलं चित्त असेल नुसतं, क्रोधाचं चित्त असेल, तर त्याचं प्लॅनिंग आहे तसंच चालतं मग. आणि ते कार्य पण तसंच चालतं. तर जो जागा असतो, जो जागृत असतो, म्हणजे ज्याच्यात हातात जागृतीचा लगाम असतो. लगाम आहे, लगाम तर कोणत्याही सारथीच्या हातात असतो, परंतु तो त्याला जर जागृतीची जोड असेल, त्याला जर भान असेल, तर त्या जागृतीच्या म्हणजे सतीच्या लगामानं तो पाचही घोडे ताब्यात ठेवतो, म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवतो. आणि तेव्हा इथं असं म्हटलेलं आहे की त्याला मी खरा सारथी मानतो. बाकीचे लोक नुसतेच कासरा हातात धरतात. ते रथाचा दोर, रस्सी, रश्मी गाहो इतरो जनो. म्हणजे बाकीचे लोक काय करतात, फक्त रस्सीच हातात धरतात, म्हणजे लगाम हातात धरतात. पण तो लगामाला काही अं, लगामावर काही नियंत्रणच नाही. ते फक्त घोड्याला बांधलेले आहेत, घोड्याला जोडलेले आहेत, परंतु ह्या मनाला हे जागं नाही. ते जर चित्ताच्या हातात आहे, तर त्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकत नाही. जसा एखादा अं, अकुशल सारथी, ज्याला रथ हाकता येत नाही, जर असा अकुशल सारथी नुसताच हातात लगाम धरून आहे, परंतु त्याला घोड्यांना आकळता येत नाही, त्यांना घोड्यांना दिशा देता येत नाही, त्यामुळे रथाला दिशा देता येत नाही. त्यामुळं रथ तो उधळत राहतो आणि बेफाम असतो आणि रस्ता सोडून चालतो, म्हणून रथंग भंतंग, भरकटलेला रथ. तशी काया सुद्धा जर चित्त जागृत नसेल, चित्त शुद्ध नसेल आणि मन जागृत नसेल, तर इंद्रिय पण काही करू शकत नाहीत. ते पण थिएटरमध्ये जातील, नाहीतर काही मारामारी पाहतील, नाहीतर फालतू गोष्टींमध्ये रस घेतील. आणि आजकाल तर फालतू गोष्टी इतक्या आहेत की माणसाला स्वतःला हा रथ ताब्यात ठेवणं फार कठीण होत चाललं. लहान मूल सुद्धा बघा तुम्ही, रमलं की रमलं त्याच्यामध्ये. सत्य टच स्क्रीन असतो ना, ती बोटं चाललेलीच असतात मोबाईलवर, कॉम्प्युटरवर. आजकाल तर ते टच टच करायची पण गरज नाही. तुम्ही असं ते मोबाईल धरला आणि त्याच्यात बोललं तरी ते लगेच तुम्हाला पाहिजे ते देतंय लगेच. व्हॉइस व्हॉइस मेसेज, आवाज पण आता मोबाईलला कळतो आणि मोबाईल त्याप्रमाणे तुम्हाला ते देतो. टच करायची पण गरज नाही आणि काहीच करायची गरज नाही. इतकं हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे. पण त्याचबरोबर त्याचं भान नसेल, तर हा रथ म्हणजे दिशाहीन चालतो. आणि मग जे करायला पाहिजे जीवनामध्ये ते होत नाही आणि भलतीकडच भरकटलेली अवस्था असते. आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. म्हणून अं, कोणत्याही काळात, बुद्धांचा काळ असो, बुद्धांच्या आधीचा काळ असो, नाही तर आत्ताचा काळ असो, नाही तर पुढे येणारा काळ असो, धम्म जो आहे ना, तो अकालिक आहे. तो काळात बांधलेला नाही. जागृती तेव्हा उपयुक्त होती, त्याच्यातून बुद्धाला बुद्धत्व मिळालं, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व मिळालं. आजही त्याचीच गरज आहे, पुढं पण त्याचीच गरज असणार आहे. अकालिको धम्मो, साक्षातो भगवता धम्मो संदित्तिको अकालिको, या आणि पहा हेही पस्तिको. हा पुढं नेणारा आहे, ओपन आहे को, भरकटवणारा नाही. किंवा तो रथ कुठे असा रुतून बसणारा नाही. जो धम्म जाणतो त्याचा रथ कधीच रुतून बसणार नाही, तो ओपन आहे को, पुढंच जाणार असणार आहे. आणि हे जाणकार माणसाला कळतं.
पश्चतं वेदितव्यो वियुह्यति वगैरे वगैरे. तर असा हा विषय आहे. तर ते म्हणतात जो जो आता इथं आपल्या आपल्या भाषेत आपण असं म्हणतो, जो जागृत सारथी आहे, जो जागृत म्हणजे ज्याचं मन जागृत आहे, तो जागृतीपूर्वक लगाम पकडील म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवील आणि तोच या रथाला योग्य दिशा देईल म्हणजे जीवनाला योग्य दिशा देईल. नाही तर नुसताच रथाचं घोड्यांचा लगाम हातात आहे आणि त्याला तो ध्यानाला कुठेतरी बांधून टाकतो. एक विषय देतो आणि त्याला तिथं तो गुंतवून ठेवतो. आणि हे प्रयोग प्रात्यक्षिक प्रयोग सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिले. आपणही करतो. आपल्याला ते आवडतं कारण त्याच्यातून जी तात्पुरती शांतता मिळते, तात्पुरती एकाग्रता मिळते, ती आपल्याला लाभदायक, तात्पुरती लाभदायक ठरते. परंतु सिद्धार्थ गौतमांना बुद्धगयेमध्ये शेवटी जो मुद्दा लक्षात आलाय की म्हणे नाही, अरे सगळ्या सगळ्या रथाचंच भान पाहिजे. सगळ्या रथाचं भान पाहिजे, जिवंत रथाचं भान पाहिजे. म्हणजे कायेचं भान पाहिजे, जिवंतपणाचं जाणीवांचं भान पाहिजे, हे उधळायला लावणाऱ्या चित्ताचं भान पाहिजे, लगाम पकडणाऱ्या मनाचं भान पाहिजे आणि ज्या घोड्यांचं भान पाहिजे, इंद्रियांचं भान पाहिजे, जे नेहमी विषयांच्या मागे धावत असतात. आणि परत आता हे 5 इंद्रिय 5 दिशेला जातात कधी कधी. एकाच वेळेला पाहायला पण पाहिजे आणि दुसरं खायला पण पाहिजे. एकाच वेळेला हे पाहायचं आणि ते ऐकायचं असं पण असतं. गंधाचं लक्ष दुसरीकडं, खाण्याचं चवीचं लक्ष दुसरीकडं, आणखी इंद्रियांचं कायेचं त्वचेचं लक्ष, स्पर्शाचं लक्ष दुसरीकडं. असे 5 दिशेला धावणारे 5 घोडे आणि त्याचा लगाम मनाच्या हातात. तो नुसताच लगाम आहे, परंतु त्याला तो त्या मनाला जागृतीची सतीची जोड नाही, धम्मानुसती नाही. तर मग हे 5 घोडे 5 दिशेला उधळतात आणि सगळं अस्तित्व विस्कळीत होतं. एक दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. असं सगळं आपलं व्यक्तिमत्व विस्कळीत होतं, भरकटतं आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. यातना, दुःख, विचलन. कारण रथाचे घोडे जर इकडे तिकडे पळायला लागले तर रथाचं काय होईल? त्या कायेवर, त्या शरीरावर तो ताण येतो, अवयवांवर ताण येतो आणि मग त्याची मोडतोड होते, म्हणजे जखमी होतात, म्हणजे आजार होतात. सिस्टमच काम करत नाही व्यवस्थित. तर क्रोध हा सगळ्यात मोठा भयंकर असा हे दिसतो. असा अशी विकृती आहे ती, असं चित्त आहे ते. बेभान, बेफाम, दिशाहीन, भरकटणार, उधळणार, पतन करणार. अनेक त्याचे दुष्परिणाम आहेत. आता तुम्ही काही गोष्टी तुम्ही सांगा, म्हणजे आपण चर्चा करू याच्यावर, की तुम्ही क्रोधी माणसं पाहिलीत का? अशी परिस्थिती तुम्ही पाहिली का? किंवा तुम्ही स्वतः, आपण स्वतःच तसे होतो का? असं पण विचार करायला हरकत. शेवटी अं, स्वतःचा विचार आधी केला पाहिजे. नाहीतर डोळ्यांना इतर लोक दिसतात, पण माझं काय? हा, तो शिवी देतो ते कळतं, पण आपल्या मनात तसं काय आलं तर, येत असेल तर ठीक आहे. तुम्ही शिवी देत नाही, पण मनात येत असेल तर. तो मारतो ठीक आहे, पण आपल्याला मारण्याची इच्छा असेल तर. प्रत्यक्ष मारत नाही, पण मारण्याची इच्छा असेल तर. तर तोही मुद्दा आपल्यासाठी अं, परीक्षणाचा मुद्दा आहे. आणि हे परीक्षण सती करते, जागृती करते.